तर सुरुवात झाली गोट्याची, ही शेवट होणारी काय? रामकृष्ण हरी. व्हिडिओ बघितला असाल तुम्ही. आमची जी ही लक्ष्मी आहे, सॉरी चंद्री आहे, या चंद्रीचं काल मी सायंकाळी दूध काढायला आलो, एकदम बघितलं पूर्ण शिंगातून रक्त निघालंय. मला वाटलं काय भांडणं वगैरे केलीत काय, पूर्ण रक्त झालं होतं, शिंग दूर जाऊन पडलं होतं. मला समजत नव्हतं काय करावं काय नाही. मी हडबडीमध्ये आईला फोन केलं, आई म्हणलं असंच झालं. आई येऊन बघितली, आईला पण समजलं नाही की एक्झॅक्टली काय झालं. मग नंतर मी डॉक्टरला फोन केला, डॉक्टरला म्हणलं की असं असं शिंग निघाले, काही मशीन भांडणं केलीत की माहीत नाही. मग डॉक्टर आले, डॉक्टरने चेक केलं, ते जे शिंग आहे ना, आपलं जे नख असतं ना, तर नकासारखं शिंग निघून गेले. सांगायचा अर्थ काय की असे जे हादसे असतात ना, खूप जास्त होतात. वाटलंच तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पूर्ण रक्त झालं असतं. आणि जेव्हा आपण एका व्यक्तीला खूप जास्त प्रेम करतो, खूप जास्त जीव लावतो ना, आणि खरंच माझ्या मुख्या जनावर एवढं जास्त जीव आहे, त्यांना काहीतरी झालं ना तर माझं बेचैन होतो. मला असं कळत नाही की काय करावं काय नाही. तशी कंडिशन चालू होती. आत्ता डॉक्टर आले, त्याला आयोडीन वगैरे लावले आहेत, मलमपट्टी केलेली आहेत, हळूहळू रिकवर होईल. परंतु असे जे सिच्युएशन असतात ना, माझ्यासाठी खरंच फर्स्ट टाइम होतं. मी असं हतबल झालो होतो, मला कळत नव्हतं की काय करावं काय नाही. आणि माझी जी धडकन आहे, धगधग एवढी फास्ट होत होती, समजत नव्हतं. मला वाटलं सुरुवात झाली गोट्याची, ही शेवट होणारी काय, एवढी भीती वाटत होती. पण आता हळूहळू बरी आहे. हिचं जेवण पण चांगलं आहे, पाणी वगैरे पित आहे, त्यामुळं काही इश्यू नाही आहे. परंतु अशा ज्या अडचणी आहेत ना तुमच्या याच्यामध्ये येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाऊ.